एकापेक्षा एकच्या 4 पर्वानंतर 5वं पर्व करायचं असं म्हटलं तर एक प्रश्न उभा राहतो की किंवा आम्हाला राहिला की काय करायचं. कारण डान्स जर आपण म्हटला तर कुठल्याही डान्स शोचं 5वं पर्व कधी सक्सेसफुल झालेलं नाहीये किंवा काही कार्यक्रमांचं तर 5वं पर्वच नाही झालं, जे एकापेक्षा एकचं झालेलं आहे. आणि यात वेगळेपणा म्हणजे की अप्सरांना आपण लोकांच्या समोर प्रस्तुत करतो, त्यांचं कलाकौशल्य त्यांना प्रस्तुत करायला मिळतं आणि ते कलाकौशल्य शोकेस करण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म जो महाराष्ट्राचा अतिशय आवडता, ज्याचा लोकांना हेवा वाटेल असा प्लॅटफॉर्म त्यांना जेव्हा उपलब्ध होतो तेव्हा एक वेगळी रंगत आणि एक वेगळा दृष्टिकोन लोकांसमोर उभा राहू शकतो. आणि तो मला आनंद वाटतो हे सांगायला की तसा झालेला आहे आणि हेच या पर्वाचं वैशिष्ट्य आहे आणि वेगळेपण आहे. एकापेक्षा एकसाठी जेव्हा पहिल्यांदा मला विचारलं तेव्हा खरं तर वा, सुरुवातीची रिॲक्शन अशी होती, मला कळत नव्हतं काय करावं. तेव्हा मला खूप आधी एक्साइटमेंट होती. मला पहिल्यांदा असं वाटलं की आपण करूया की नको, कारण कुंकू माझी सिरियल चालू आहे, तर कुंकू आणि एकापेक्षा एक रियालिटी शो असं दोन्ही एकत्र आपल्याला जमेल का. पण ॲट द सेम टाईम मला खूप भीती वाटली होती, कारण मी झीचीच एक सिरियल लज्जा करते, त्याचं शूटिंग असतं जवळपास रोज 13 तास आम्ही शूटिंग करतो. त्यानंतर रिहर्सल्स करून आणि शूटिंग करणं आणि डान्स परफॉर्मन्स देणं हे मला जरा कठीण वाटत होतं. मग पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा रिहर्सल केली तेव्हा असं झालं होतं, कारण जितकं सोपं नव्हतं वाटलं मला, पण कदाचित एवढं कठीण असेल हे मी अँटिसिपेट केलं नव्हतं. थोडंसं टेन्शन आलं होतं, पण मग म्हटलं की ॲक्सेप्ट केला पाहिजे चॅलेंज, आत्ता नाही तर मग कधी शिकणार मी. आणि मग आई म्हणाली की काहीही करून कर, सगळं एकदा घेतलं हातामध्ये की पुढे सगळं आपोआप मॅनेज होतं. आणि मी हो म्हणाले आणि आले इथपर्यंत. पण मला वाटतं जर मी स्वतःला पुश केलं नसतं, जर मला अशी मेंटॉर मिळाली नसती, जर हे चॅलेंज मी स्वीकारलं नसतं, तर मला माझ्या केपेबिलिटीजचा अंदाज स्वतः कधीच आला नसता. म्हणून मग मी ठरवलं की एक कॉम्पिटिशनच्याच माध्यमातून मला एक क्रॅश कोर्स वर्कशॉपसारखं मी ह्या सगळ्या सीझनला ट्रीट करीन आणि जेवढे जास्त वेगवेगळे प्रकारचे स्टाईल्स मला शिकता येतील तेवढे मी शिकण्याचा प्रयत्न करेन. पण एकदा सुरू झालं आणि मग मेहनत अर्थात खूप घ्यावी लागली, पण ओघाओघात ते सगळं होत गेलं आणि खूप मजा आली. त्यामुळे मला सुरुवातीपासूनच एकापेक्षा एक सुरू झाल्यापासूनच खूप बरं वाटतं की मला याबद्दल विचारलं आणि मला करायची संधी दिली. Maria, 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 señorita Maria, 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 baila conmigo, Maria, Maria, te quiero, Maria, Maria. दुर्गाई माझी, गौराई माझी, उमाई माझी हो, अंबिका माझी, चंडिका माझी, रेणुका माझी हो, आईच्या घराला 1000 दारे, पायरी पातळे छताला तारे, शुक्रवाराला तुझी या घराला आई तुझ्या दारी आली. हा सगळा प्रवासच खूप चांगला होता. हां, फक्त एवढं नक्की आहे की जसं एलिमिनेशनला सुरुवात होत गेली तसं कॉम्पिटिशनमध्ये खरेच एक कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट आली. कितीही नाही म्हटलं तरी तो क्षण येतोच आणि आजही तो क्षण आलेला आहे एलिमिनेशनचा. वेगळाच एक्सपिरियन्स आहे, कारण प्रत्येक आठवड्याला एलिमिनेशन गेट्स टफर. आधी जेव्हा 9 मुली होत्या तेव्हा अर्थात 9 मुली असल्यामुळे जरा
कॉम्पिटिशन कमी असते. मग हळूहळू जेव्हा तुम्ही 4-5 बेस्ट डान्सर्स त्याच्यातून शोधून काढता, त्यानंतर प्रत्येक लेवलला आपण एलिमिनेट होऊ नये यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. एलिमिनेशनची भीती म्हणायचं झालं तर डेफिनेटली खूप भीती होती, कारण सगळ्याच खूप उत्तम परफॉर्मर्स होत्या आणि त्याच्यामुळे माझा प्रत्येक परफॉर्मन्स हा टाईटच पाहिजे असं फुलवाची पहिल्या दिवशीपासूनची अपेक्षा माझ्याकडनं होती. डेंजर झोनमध्ये उभं राहण्यापेक्षा डेंजर झोनमध्ये जेव्हा उभे असतो ना आम्ही, तेव्हा एक बॅकग्राऊंड म्युझिक असतं. ते इतकं डिप्रेशनवालं असतं की ते डेंजर झोन चालेल पण ते म्युझिक नको. म्हणजे त्या म्युझिकच्या इतक्या वाईट आठवणी आहेत आमच्या. म्हणजे जे डेंजर झोनमध्ये उभे असतात त्या मुलींकरता सुद्धा, आणि जे काउचवरती असतात ते पण असे तोंड पाडून अरे आता काय होणार आहे. म्हणजे डेंजर झोन हा खूप डेंजर असतो. त्यात कोणी जाऊ नये आता मला सतत वाटतं. पण ऑडियन्स वोटिंग सुरू झालं आणि त्याच्याबरोबर दुसऱ्या आठवड्यात मी पहिल्यांदा डेंजर झोनमध्ये उभी होते, तेव्हा मला मयूरपेक्षा बाकीच्या सगळ्यांची तोंडं बघून खूप आश्चर्य वाटलं होतं. कारण डेंजर झोनमधलं नाव पुष्करनी अत्यंत घनगंभीर आवाजात गिरिजा ओक असं अनाऊन्स केलं. त्यातलं पहिलं नाव आहे गिरिजा ओक. अनाऊन्स केलं की दीपाताई सांग अशी फुलवाताई असं. म्हणजे सगळेच असे की असं कसं असं झालं होतं. तेव्हा पहिल्यांदा मला असं जाणवलं की फक्त माझाच मेंटॉर किंवा माझ्याच मेंटॉरच्या पार्टिसिपंट्स किंवा माझ्याच मेंटॉर्सचे कोरिओग्राफर्स असिस्टंट्सच नाहीत, तर सेटवरच्या सगळ्या लोकांचं किती प्रेम आहे. खरं तर खूप ऑनेस्टली सांगायचं तर कॉलबॅक राऊंडपर्यंत मला इतकं टेन्शन नव्हतं आलं, कारण कुठेतरी असं वाटत होतं की कॉलबॅक राऊंडमध्ये जे कोणी आज बाहेर जातील किंवा मी सुद्धा बाहेर गेले तर मला एक संधी मिळणार आहे पुन्हा काहीतरी करून दाखवण्याची. पण कॉलबॅक राऊंड नंतर मला खरंच म्हणजे खरं सांगायचं झालं तर कॉलबॅक राऊंडच्या नंतर जेव्हा स्मिता तांबे बाहेर गेली होती ते मला खरंच खूप वाईट वाटलं. स्मिता तांबे. नाही, इमॅजिन कधी कधी करता येत नाही की कोण डेंजर झोन मध्ये असेल आणि कोण नसेल. पण जेव्हा कुठली अशी अप्सरा फक्त वोट्समुळे डेंजर झोन मध्ये जेव्हा येते तेव्हा थोडस कुठेतरी मनाला असं चुरचूर होतं. ते चुरचूर होणं फार नॅचरल आहे असं मला वाटतं, आणि ते फक्त मलाच नाही होत, प्रेक्षकांना सुद्धा होतं. आणि किंबहुना फक्त प्रेक्षकांना नाही तर मला सुद्धा होतं, कारण मी सुद्धा प्रेक्षकांसारखाच एक माणूस आहे. एकापेक्षा एक अप्सरा